गुड इव्हनिंग फ्रेंड्स, वेलकम टू अमर सायंटिफिक सोल्युशन्स. आजच्या नवीन भागामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजचा भाग आहे प्रोफायलॅक्टिक रोल ऑफ मेडिसिन्स. ड्रगच्या डेफिनेशन मध्ये जर बघितलं तर डायग्नोसिस, प्रिव्हेन्शन, मिटिगेशन, क्युअर और ट्रीटमेंट ऑफ डिसीज. म्हणजे कोणतंही मेडिसिन हे या पर्पजसाठी यूज केलं जाऊ शकतं. म्हणजे कोणताही आजारामध्ये त्याचं रोग निदान होणं म्हणजेच डायग्नोसिस होणं, त्याच्यानंतर प्रिव्हेन्शन करणे, त्याच्यानंतर क्युअर करणे तो आजार, ट्रीट करणे आणि फायनली इफ पॉसिबल असेल तर मिटिगेट करणे. सो हे ड्रगचे काय झालेत, ऍप्लिकेशन झालेत. तर प्रोफायलॅक्टिक रोल काय सांगतो की एखादा डिसीज होण्यापासून आपण जे काही मेडिसिन्स घेतली जाऊ शकतात त्यांना प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन्स किंवा प्रोफायलॅक्टिक मेडिसिन्स असे म्हणतात. आता एखादा आजार होऊ नये म्हणजे काय की जसं आपण बघतो की लहानपणापासून मुलांना काय केले जातात, वॅक्सिन्स दिले जातात, सिरस दिले जातात. सो दीज आर प्रोफायलॅक्टिक मेडिसिन्स, प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन्स. त्याच्यानंतर बघितलं की आपण काही अँटीबायोटिक्स सुद्धा दिले जातात. आता अँटीबायोटिक्स प्रोफायलॅक्टिक कॅटेगरीमध्ये येऊ शकतात का, तर त्याचं उत्तर आहे होय. तर याचं उत्तर का, तर काही वेळा इन्फेक्शियस डिसीज होऊ नये म्हणून सुद्धा हॉस्पिटलमध्ये किंवा आफ्टर ट्रीटमेंटमध्ये सुद्धा काही अँटीबायोटिक्स काय केले जातात, ट्रीटमेंट पर्पज म्हणून दिली जातात. त्याच्यानंतर ऑपरेशनच्या वेळी पेशंटला काही अबनॉर्मल कंडिशन्स क्रिएट होऊ नये म्हणून, जसं की आपण बघतो की ऑपरेटिव्ह मेजर्समध्ये जनरल अॅनास्थेटिक्स आर कन्सिडर ॲज अन प्रोफायलॅक्टिक मेडिसिन्स. मग जनरल अॅनास्थेटिक्स काय काम करू शकतात, तर बॉडीमध्ये होणारे वेगवेगळे इफेक्ट जे असतात ते इफेक्ट्स कमी अधिक प्रमाणात थांबवण्याचं काय करतं, काम करतं. त्याच्यानंतर आपण बघितलं तर सर्जरी कॅन ॲज अन कन्सिडर ॲज अन प्रोफायलॅक्टिक मेडिसिन और प्रोफायलॅक्टिक ॲज अन थेरपी. द आन्सर इज येस. तर त्याचं उत्तर असं काय आहे की जसं आपण बघतो की आजकाल फिमेल्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात ब्रेस्ट कॅन्सरचे काय होत आहेत, निदान होत आहेत. तर या केसमध्ये जर होत असेल तर फर्दर जे काही कॅन्सरचा स्प्रेड आहे तो थांबवण्यासाठी मॅस्टेक्टोमी नावाची काय केली जाते, सर्जरी केली जाते. आणखीन उदाहरण द्यायचं झालं तर बघतो की आपण लहान मुलांना जसं की फंक्शनल इपिलिप्सी असते, म्हणजे काय की काही मुलांना चक्कर येते किंवा काही मुलांना काय होतो, याच्यामध्ये आपण कन्व्हर्जन्स येतो म्हणतो. तर या केसमध्ये जे अँटी कन्व्हर्जन किंवा अँटी सीझर मेडिसिन्स जे दिले जातात ते काय म्हणून काम करू शकतात, प्रोफायलॅक्टिक मेडिसिन्स. म्हणजे काय, तर फर्दर जो काय ऑकरन्स असतो सीझरचा किंवा कन्व्हर्जनचा तो काय होतो, थांबवला जातो आणि त्या पेशंटची काय केली जाते, हेल्थ प्रोटेक्ट केली जाते. तर अशा अधिक कन्सेप्टसाठी अमर सायंटिफिक सोल्युशनचे ऍप डाउनलोड करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि तुम्ही जनरल फार्माकोलॉजीचे कोर्स याच्यामध्ये एन्जॉय करू शकता. थँक्यू.